या अच्छा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसतो की. नमस्कार. मी आज आलेलो आहे आपल्या पुणे जिल्ह्यातील जे चिंचवड गाव आहे, त्या चिंचवड गावामध्ये. इथे येण्याचं कारण म्हणजे की आपल्याला माहितीच आहे की आपला जो यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच आपल्या दिव्यांग बांधवांबद्दल ज्या काही घडामोडी असतील किंवा आपल्या नंदनवनमध्ये चालणारं कार्य आहे त्याबद्दल तुम्हाला नेहमीच सांगत असतो. काल मी पुण्यामध्ये आपल्या दिव्यांग बांधवांचं सर्टिफिकेट बनवण्यासाठी आलो होतो आणि आत्ता आज जे मी आलेलो आहे ते चिंचवड गावामध्ये. इथे येण्याचं विशेष कारण म्हणजे हे आहेत आमचे सुरेंद्र पाटील सर, ज्यांना म्हणजे खरं तर ते स्वतः दिव्यांग आहेत, त्यांना मणक्याचा आजार आहे आणि तरी देखील ते उच्च शिक्षित आहेत, एकटे राहतात आणि एकटे राहून देखील अगदी सक्षमपणे सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल की काल जेव्हा मी आलो तर तेव्हा ते स्वतः मला न्यायला आले. त्यांच्या मी घरी आलो, त्यांनी माझं इतक्या चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य केलं की एक सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटलं की मी हा व्हिडिओ बनवावा, कारण ही एक प्रेरणादायी कहाणी आहे आपल्या या समाजासाठी. तर सुरेंद्र सर, चालेल का मी तुमचा व्हिडिओ बनवला तर? तर तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही कसं जीवन जगता आणि तुम्हाला समाजाकडनं काय अपेक्षा आहेत? नमस्कार, मी सुरेंद्र पाटील. मी साधारणतः आत्ता माझं वय 52 आहे, पण मी साधारणतः वयाच्या 30पर्यंत 25पर्यंत व्यवस्थित होतो. नंतर मला मणक्यांचा त्रास चालू होता. म्हणजे साधारणतः 1996 साली वगैरे मी टेल्कोत वगैरे, किंवा त्यावेळेसची टेल्को, आता ही टाटा मोटर्समध्ये मी 7 महिन्याचा पिरियड वगैरे काढलेला आहे. तर त्या काळात माझं शिक्षण BCom होतं. त्याच्यानंतर मला मणक्यांचा त्रास चालू होता. मणक्याचा त्रासमुळे मी जवळ बेडलाईन कंडिशनमध्ये होतो. असं 5 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी साधारणतः हळूहळू हे करून चालू शकलो. त्या काळात MRI ट्रीटमेंट पुण्यात अवेलेबल नव्हती. तर ती 2000 साली अवेलेबल झाल्यानंतर मला मणक्यांचा MRI करण्यासाठी मला 3 महिन्याची प्रायर अपॉइंटमेंट घ्यावी लागली. नंतर मग 2000 साली ज्यावेळेस MRI वगैरे केला त्यावेळेस कळलं की हा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, म्हणजे 10 लाखात एखाद्याला होणारा आजार आहे. याच्यात काय ऑपरेशन होऊन किंवा येऊन मणके जागेवर येत नाहीत, किंवा मणक्यांचं काही त्याच्यात इलाजच नाही म्हणले. मग अशा वेळेस ते होमिओपॅथीचा इलाजाने 1.5 वर्ष डॉक्टर निकम म्हणून पिंपरीत आदित्य हॉस्पिटल म्हणून, तर तिथे मी 1.5 वर्ष ॲडमिट होतो. तिथे करून त्यांनी ते व्यवस्थित फिजिओथेरपी किंवा त्यांची औषधं करून मी किमान क्रचेस किंवा कुबडीवर चालेल इतपत त्यांनी मला उभं केलं. त्याच्यानंतर मी साधारणतः 12-13 वर्ष याच्यात गेली, फिटनेस येण्यात गेली. त्याच्यानंतर संतचित डॉक्टरांकडून मला फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी पुढे टेक महिंद्राचं कॉल सेंटर आहे ते जॉईन केलं. ते जॉईन केल्यानंतर तिथे जसं हे नाही किंवा 35च्या दरम्यान वय होतं माझं. पण कसं आहे की कॉल सेंटरमध्ये जॉब जो नाईट शिफ्ट नेन ते आपल्या प्रकृतीला मानवणार नाही, या दृष्टीने मी पुढचं शिक्षण जॉईन केलं. मग पुढे मी मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट हे केलं. पर्सनल मॅनेजमेंट 2013ला कंप्लीट केल्यानंतर मी पुढे त्यावेळेस क्लासेस वगैरे घेत होतो. जरा थोडे गावाकडे क्लासेस वगैरे झाल्यामुळे मी वेगळा निघालो. कसं आहे, अपंगांना सपोर्ट वगैरे कमी असतो, पण या गोष्टी कुठे ना कुठेतरी मनात हे असतात. पण त्याच्यात ते न करता, त्याच्यात जास्त न अडकता आपण काय चांगलं करू शकतो, काय करू शकतो. तर मी तिथे क्लासेस वगैरे चालू केले. क्लासेस वगैरे चालू केल्यानंतर मग पुढे मी MPhil कंटिन्यू केलं. ते करता करता MPhil कंप्लीट झाल्यानंतर मी आत्ता 2024ला सेट अपिअर केली. सेट सुटलो मी, आता सेट क्वालिफाय झालो दिव्यांग कॅटेगरीमधून. पण अजून जॉबचं काही होत नाही. तर जॉबसाठी ते UDID कार्ड वगैरे अपडेशन्स वगैरे या प्रोसेस मला माहिती नाही आहेत, त्या ऑनलाईन आहेत, पण त्याची प्रोसेस काय ती माहीत नाही. त्याच्यासाठी मी हे करतोय. तर सर म्हणले मी तुम्हाला निश्चित गायडन्स करेन. सरांचा माझा फोन झाला. सरांचं हे दिव्यांग ध्यास विकासचे एक चॅनल आहे, तर ते मी फॉलो करत होतो. तर सरांचं काम खरंच प्रेरणास्पद आहे. आणि सर एवढ्या लांबनं तिथे येऊन जे UDID कार्डचं काम असून सुद्धा संध्याकाळी माझ्याकडे भेटायला आले. सर म्हणले नाही मला तुमची कार्ड घ्यायची सर, आपण बोलूया, ते करूयात. तर अपंगांचं पुनर्वसन हा फार मोठा प्रश्न आहे. घरच्यांची साथ जर नसेल तर पुनर्वसन होऊ शकत नाही. पण घरच्यांच्या साथीबरोबरच संस्था ज्या काही आपल्या निगडीत आहेत त्यांनी जर थोडाफार सपोर्ट केला किंवा त्यांनी जर थोडाफार कंटिन्युटी ही केली की आपलं डेली अर्निंग समजा 1000च्या घरात जर प्रत्येक दिव्यांग अर्न करू शकत असेल तर त्याचं व्यवस्थित फायनान्शियल मॅनेजमेंट करून
हे करून त्याला जर इंडिपेंडंट हे करायची झाली तर 2 वर्षात दिव्यांग व्यवस्थित इंडिपेंडंट होऊ शकतात. पण त्या दृष्टीने यंत्रणा उभी राहिली पाहिजे. नुसतं तुम्ही मी बोलून उपयोग नाहीये. धन्यवाद सर. खरं तर सुरेंद्र पाटील सर म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे की अगदी समस्यांचा मोठा डोंगर त्यांच्या समोर असताना देखील ते त्यांचं एक एक पाऊल पुढे टाकत चाललेले आहेत. मला देखील खूप आनंद वाटला की सर तुम्ही एवढे उच्च शिक्षित असून आणि तुमच्याकडे एक जो अप्रोच आहे जीवनाकडे बघण्याचा, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये किती त्रास झाला किंवा कोण काय करते किंवा वाईट किंवा नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता सकारात्मकतेने जीवनाचा प्रवास तुम्ही कसा करावा या संदर्भात तुम्ही जे बोललात ते खरंच मनाला भावण्यासारखं आहे. मित्रहो, मला देखील खूप आनंद वाटला कारण सरांना मणक्याचा त्रास असल्यामुळे म्हणजे आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत फक्त यूट्यूबवर. आणि मग मला असं वाटलं की त्यांनी माझ्याकडे येण्यापेक्षा मी जर त्यांच्याकडे गेलो तर मला त्यांची जी काय अडचण आहे ती जवळून बघता येईल, समजून घेता येईल. तर मित्र हो, यांचं UDID कार्ड आहे परंतु ते अपडेट करायचे. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की शासकीय यंत्रणेमध्ये आपल्याला खूप ठिकाणी वेगवेगळे पेपर दाखवावं लागतात, वेगवेगळ्या ठिकाणी अगदी खूप लांबच्या लांब लाईन असतात. सगळेच नसले तरी काही शासकीय अधिकारी उगीच आपल्याला तिथे थांबायला सांगतात किंवा ग्रामीण भागातील जनता असते त्यांना ते कळत नाही की नक्की आपल्याला का थांबायला सांगितलेले आणि मग त्यामुळे त्यांना ते कळत नाही आणि खूप अडचणी असतात. आणि म्हणून आपण आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला आहे की ज्या दिव्यांग बांधवांना त्यांचं सर्टिफिकेट किंवा कुठली कागदपत्र पूर्तता करण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी मी मदत करणार आहे. चला तर मित्र हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपल्याही परिसरात जर सुरेंद्र सरांसारखे काही दिव्यांग असतील की जे काहीतरी करू इच्छितात, काहीतरी धडपड करतात तर नक्कीच आम्हाला कळवा. आम्ही आमच्या पद्धतीने नक्की प्रयत्न करू. आपला दिवस शुभ राहो. धन्यवाद.